या सर. बसा की. हां सॉरी. एरवी तुला सगळं कळत असतं, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे हे बरं कसं नाही कळलं तुला? एक मिनिट, हे खरंच आहे ना की की तो फक्त अनामिकाचा अंदाज होता? असा कसा फक्त अंदाज लावला तिने? कसला अभ्यास करूयास? इंग्लिशचाच करूया. ऋषी सर, अभिनंदन. आता काय बाबा, तुमच्या मनात लाडू फुटत असतील की नाही? लगीन ठरलंय ना हो तुमचं? सर, अहो ती अनामिका कसली भारी पोरगी आहे. मला तर लय म्हणजे लय आवडली बघा सर. म्हणजे मी जर पोरगा असतो की नाही तर तिला पळूनच घेऊन गेलो असतो. इशच कट झाला असता. ते ना सर, तुम्हाला कशी वाटली ती? छान आहे अगदी मुलगी. खरंच खूप छान आहे. दिसायला सुंदर आहे. तिचा गळा पण किती गोड आहे. गाणं तर आपण ऐकलंच ना. तिचा जितका गळा गोड आहे ना, तितकीच ती दिसायला पण सुंदर आहे. तिचं बोलणं, वागणं, तिचा स्वभाव सगळं इतकं मनमिळावं आहे ना. परफेक्ट ती एकदम. वय वय सर. ए निंगे, ते इकडं मला शिकवायला आलेत ना. हो, तुझं काय चाललंय? तुला अभ्यास करायचा कर, नाहीतर जा की बाहेर. का ग बाई? अगं आपल्या ऋषी सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना व. आणि ती पोरगी कसली गोड आहे ग. मला तर लईच आवडली आणि देखणी बी आहे. मग काही तिच्याबद्दल बोलायचं नाही वय. बरं ते ना ऋषी सर, मला सांगा आता शुगर बॉक्स कधी? आणि सर, लगीन कुठं करणार आहे? इथं मुंबईत का कुठं बाहेर करणार आहेत? नियोजन काय आहे? दणक्यात करणार आहे ना व. सर मला बोलवा म्हणजे झालं. आणि सर असं जेवणात की नाही असं एक एक आयटम ठेवा बघा. आणि संगीत बिंगीत की नाही असं नादेवादच करून टाकूया. मी आणि कमळी लईच नाचत असतोय सर. लईच मज्जा येईल सर. अनामिकाबद्दल बोलल्यावर कमळीला बरा राग येतो. म्हणजे आग दोनों तरफ बराबर लगी आहे. कमळीच्या मनातही माझ्याबद्दल प्रेम आहे. सर, अहो मी तुम्हाला विचारायलोय, सांगा की. हा, ती मुलगी आहेच इतकी छान की कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. पण मी तिच्या प्रेमात नाही पडलोय. तिच्या आयुष्यात दुसरंच कोणीतरी आहे, त्यामुळे आमचं लग्न मोडलंय. या. कसं आहेस राजन? बरं आहे. विद्या, चहा आणा. या ना या. बसा. राजन, तुला असं बघून बरं वाटतंय. कसं आहेस? बरं आहेस ना? हो, आता बरं आहे. नंतर आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. इट्स ओके. दॅट्स लाईफ राजन. अशा गोष्टी होत असतात. हा फक्त इतकंच की तुझ्याकडून अशा चुकीची अपेक्षा नव्हती. ठीक आहे, लाईफमध्ये अशी फेज येते.
जेव्हा सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसतं. बट द बेस्ट पार्ट इज तू या सगळ्यातून बाहेर पडलास. आय एम प्राऊड ऑफ यू. रोहितने काय केलं ते तुम्हाला दोघांना सांगायचं होतं. रोहितने बोर्ड ऑफ डिरेक्टर्सकडे मागणी केली. राजननी राजीनामा द्यायला हवा म्हणून. होत आहे. इनफॅक्ट आय एम रिअली सॉरी ऑन हिज बिहाफ. ताई, तुमचा फोन आला आणि तुम्ही मला सांगितलं की राजन आता अगदी बरा आहे आणि तुम्ही आज घरी येत आहे, तेव्हा मला धीर वाटला. आणि मी रोहितला सुद्धा खडसावलं. त्याला सांगितलं राजन कधीही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा राजीनामा देणार नाही. थँक्स. खरं तर ह्यात रोहितची काहीच चूक नाही आहे. बिझनेसमध्ये अशी रिस्क कोणीच घेणार नाही आणि घ्यावी तरी का ना. मे बी म्हणून त्याने तसा निर्णय घेतला असावा. पण सगळी चूक माझीच आहे. वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी. मी हा आत्ता जो तुझ्या समोर बसलोय ना, ओनली बिकॉज ऑफ कमळी. तिने ह्या सगळ्यातनं बाहेर काढलं मला. अदरवाईज. घ्या चहा घ्या. देवा काही कर, पण मला कमळी हवी आहे माझ्या आयुष्यात. माझ्या प्रत्येक सुखात दुःखात मला ती माझ्या सोबत हवी आहे. जर ती माझ्या आयुष्यात असेल ना, तर माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नाही. प्लीज देवा, प्लीज काहीतरी कर. अनामिका बरोबर माझं लग्न मोडलं हे ऐकून तू जशी खुश झालीस ना, ते बघून मला कळलंय की तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. फक्त तू हे बोलून दाखवणार नाहीस. काय करू यार तुझं.